किती छानपैकी आमची मस्तपैकी नवरी अशी बसलेली आहे हळद लावून. खूप छान अशी दिसत होती आमची प्रणिता. त्याच्यानंतर आम्ही म्हटलं नवरीला सगळ्यांनी हळद लावून घेतली आणि मस्तपैकी असे ग्रुप फोटो काढले. सगळ्या फॅमिली मेंबर जेवढे पाहुणे वगैरे आले होते ते. हे बघा आम्ही किती छान दिसतो असे वेगवेगळ्या प्रकारे फोटो काढून घेतले. त्याच्यानंतर आई बाबा नवरीचे आले. मस्तपैकी अशी गोड आठवण अशी कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेतले. छान छान असे फोटो काढले सर्वांनी. आणि डिटेल मला फोटो काढायला भेटले नाही हळदीचे, कारण काय झालं घरात भरपूर कामं होती त्यामुळे पटकन मला फोटो काढायला भेटले नाही, व्हिडिओ काढायला. सो असू दे म्हटलं. आता मी पण म्हटलं एक नवरीबरोबर फोटो काढते. हा बघा माझा फोटो कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याच्यानंतर आमची नवरी बघा किती स्माईल चांगली देते आहे असे. मग म्हटलं आता आम्ही थोडं नाचूया, म्हटलं आमच्या नवरीला बसूया आणि आता आम्ही थोडं एन्जॉय करूया. पण कुठचं आमचं स्पंदनला आला कंटाळा. मग आलो आम्ही टेरेसवर. म्हटलं चला आता आमचेच फोटो आम्ही शूट करूया. मग स्पर्शे बाबा, स्पर्श, स्पंदन आणि मी असे मस्तपैकी असे आम्ही आमच्या फोटोवर छान छान असे काढून घेतले मस्तपैकी. तेवढं एवढं छान वाटत होतं ना, खूप असंच छान वाटलं. मस्तपैकी अशी हळद एन्जॉय आम्ही केली. त्याच्यानंतर आमचा हा स्पंदन बाळ आहे, त्याला आला एवढा कंटाळा की तोला म्हणायला लागला आता मम्मी मला झोप आली, आता मी काय करू, आता इकडे झोपू. कारण पाहुण्यांची सगळीकडे गर्दी होती त्यामुळे पटकन गर्दीच्या जागेत मुलांना झोपवणं कम्फर्टेबल होत नाही, म्हणून विचार करत होती. तर स्पंदन म्हणायला लागला मी इथंच आता झोपतो म्हणून. असं करून आमच्या स्पंदन बाळाचं असं काहीतरी चाललेलं होतं. तर चला, तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.